बकरी ईदच्या दिवशी अहिल्यानगर शहरातील माईवाडा परिसरात मांस फेकणाऱ्या त्या बुरखाधारी महिलेला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या या कामगिरीबद्दल हाजी शम्स खान फ्रेंड सर्कलच्या वतीने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरात बकरी ईद या सणाच्या दिवशी धार्मिक तेढ निर्माण करून दंगलीची ठिणगी टाकण्याचा एका विकृत महिलेचा कुटील डाव शहरातील कोतवाली पोलिसांनी उधळून लावला। माईवाडा परिसरातील ब्राह्मण गल्लीत मांस फेकून पसार झालेल्या त्या बुरखाधारी महिलेला कोतवाली पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्यात। पोलिसांच्या प्राथमिक तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून या कारवाईमुळे अहिल्यानगर शहरावर घोंगावणारे दंगलीचं सावट टळलंय आणि बुरख्यामागचा खरा चेहरा उघड झालाय। या निंदनीय प्रकारामुळे संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाला होता आणि नागरिकांमधून तीव्र संताप उसळला होता। घटनेचं गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली। परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या अचूक माहिती आधारे पोलिसांनी दिवस रात्र एक करून संबंधित संशयित महिलेचा शोध घेतला आणि तिला ताब्यात घेतला। बुरख्याचा गैरवापर करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा कट पोलिसांच्या तत्परतेमुळे वेळेत उघडकीस आलाय। नगर शहराला दंगलीच्या खळीत लोटणारा हा विकृत कट अवघ्या काही तासात हाणून पाडल्याबद्दल आणि संशयित महिलेला तात्काळ ताब्यात घेतल्याबद्दल नगरसेवक हाजी शम्स खान फ्रेंड सर्कलच्या वतीने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचा कोतवाली पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेवक हाजी शम्स खान, फरहान शेख, तारिक कुरेशी, अजीम राजे, वसीम शेख, अझहर शेख, अज्जू शेख, वाहिद शेख, अल्फेज खान, तारिक सय्यद, टिपू शेख आणि लतीफ खान यांच्यासह परिसरातील अनेक नामांकित नागरिक आणि मुस्लिम तरुण उपस्थित होते। नगरसेवक हाजी शम्स खान म्हणाले की बकरी ईद हा सण पवित्रता, त्याग आणि शांततेचा संदेश देतो। मात्र बुरख्याचा आडोसा घेऊन शहराची शांतता भंग करण्याचा जो निंदनीय प्रयत्न झाला त्यामुळे आम्हा सर्वांची मने दुखावली होती। जर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि त्यांच्या टीमने तात्काळ कारवाई केली नसती तर अफवांमुळे शहरात मोठी दंगल उसळली असती। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तारिक कुरेशी म्हणाले की संबंधित महिलेचं हे कृत्य केवळ एका गल्लीपुरतं मर्यादित नव्हतं, तर तो अहिल्यानगरच्या गंगा जमुनी संस्कृतीवर आणि हिंदू मुस्लिम एकतेवर केलेला आघात होता। बुरखा घालून समाजाची दिशाभूल करणाऱ्या अशा विकृत महिलेला जेरबंद करत पोलिसांनी खाकीची आणि कायद्याची लाज राखली आहे। या धडक कारवाईमुळे पोलिसांबद्दलचा सर्वसामान्य जनतेचा विश्वास आता 1000 पटीनं वाढलाय। पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी फ्रेंड सर्कलचे आभार मानले। तसेच शहरात कोणत्याही समाजकंटकाला कायदा आणि सुव्यवस्था हाती घेऊ दिली जाणार नाही। नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच शहरात शांतता आणि सलोखा राखण्याचं आवाहन त्यांनी केलं। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।